आज आपण बनवणार आहोत शिरा। गुड मॉर्निंग। बाहेर खूप छान असं कवळ ऊन पडलंय। आज मी सकाळी नाश्त्यासाठी बनवत होते उपमा, पण मी जसा तो रवा बघितला तसं मला सत्यनारायणाच्या प्रसादाची आठवण आली। मग म्हटले ठीक आहे आपण तो शिरा पण बनवूयात। मग मी उपमा बनवून झाल्यानंतर साखर आणि वेलची पूड करून घेतली। उरलेली वेलची चहा पावडर मध्ये टाकली, हे काही मला माहित नाही। चांगली कढई घेतली, नंतर ह्या दोन्ही पॅकेट मधला रवा मी मस्त भाजून घेतला, तो लाल होतोपर्यंत त्याला भाजून घ्यायचं। नंतर केळी कट केली, त्याच्यामध्ये तूप टाकलं, तूप टाकून तो रवा पुन्हा एकदा भाजून घेतला। जोपर्यंत त्याला असा थोडासा लाल कलर येत नाही तोपर्यंत तो भाजून घ्यायचा। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये कट केलेली केळी टाकली, ती पूर्ण एकजीव करून घेतली आणि त्याच्यानंतर टाकले त्याच्यामध्ये साखरेची पूड आणि ती पण मिक्स करून घेतली। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि वाव किती भारी दिसतंय। पहिला निवड मी देवाला दाखवला आणि खूप छान लाईट पडली होती। म्हटलं थोडीशी डिश सजवाई, पण मला ते काही जमलं नाही। मग मी पुन्हा एकदा ट्राय केला आणि रेडी आहे इथं आपला शिरा। आणि मी शिऱ्याला शिरा का म्हणते, कारण की आमचा गुलाब चुकून एक दिवस शिऱ्याला शिरा बोलला होता, तेव्हापासून मला पण शिराच बोलायची सवय लागली। आणि तुम्हाला शिरा कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा।